और अब समाचार विस्तार से। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने उद्धव ठाकरे पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि जब भी उद्धव ठाकरे के मन मुताबिक निर्णय नहीं होता तो वो निर्णय का विरोध करने लगते हैं। बावनकुले ने कहा कि उद्धव ठाकरे हताश हो चुके हैं। उन्होंने कहा कि अंधेरी उपचुनाव में भाजपा व शिंदे गुट का उम्मीदवार भारी मतों से जीत हासिल करेगा। नाही, डिटेल पंचनामा करण्याकरता थोडा सरकारला वेळ लागतो, तरी शिंदे फडणवीस सरकारने तातडीनं पंचनामे केले, डिटेल पंचनामे केले, मदत डिव्हिजनल कमिशनरच्या ऑफिसपर्यंत पोहोचली, ट्रेझरीमध्ये आलेली आहे। मला वाटतं की हे सरकार शेवटी राज्याचा अध्यक्ष म्हणून या सरकारला मी नेहमीच विनंती केली आहे, आताही आपल्या माध्यमातून जे आपल्याला आश्वस्त करतो की राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो। त्यांनी जी मदत पोहोचवली आहे, मदत दिली आहे, ती NDRFच्या नियमाच्या बाहेर जाऊन 2 पट जास्त मदत दिली आहे। मला वाटतं की लवकरात लवकर वाटप व्हावी ही जी आपली भावना आहे, निश्चितपणे आजच त्या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनर किंवा माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आम्ही बोलतो। बोर्डाची बैठक आज होईल आणि आज सायंकाळपर्यंत आपल्याला कळेल। ठाकरे गटाने काही तयारी केली असेल तरी 51% वर मतं घेऊन भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये हे निवडणूक जिंकेल। राज्य में शिंदे गुट बनाम ठाकरे गुट के बीच चल रहे विवाद के बीच भाजपा विधायक नीतीश राणे ने पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर जोरदार टिप्पणी की है। नीतीश राणे ने कहा कि उद्धव ठाकरे खत्म हो चुके नेता हैं। अमरावती में पत्रकारों से बात करते हुए नीतीश राणे ने पिछले दिनों परतवाड़ा में ईद ए मिलादुन्नबी के दौरान जुलूस में लगाए गए नारे पर भी अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि ये सब महाराष्ट्र में नहीं चलेगा। आता उद्धव ठाकरे काय करतात त्याचं माझी चिंता नाही ना, संपलेला माणूस आहे म्हणून त्याच्यावर जास्त कशाला बोलणार। एवढा चांगला दिवस आहे, कशाला उगाच तोंड कडू करता। सर तन से जुदा अशा पद्धतीची घोषणा आणि अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत। राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे। तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असतील तर शांततेत करायचं, हिंदूंना कुठल्याही पद्धतीचं आव्हान देण्याचा प्रयत्न करायचा नाही। आता काय महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे, नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री नाही आहे, असलम शेख आणि हे लोक सगळे सत्तेमध्ये नाही आहे आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही आहे। पण ही सगळी नाटकं जे कोण करत असतील आमच्या राज्यामध्ये त्यांना आता पोलीस शोधून काढतील आणि परत तोंडातून अशा घोषणा निघणार नाहीत आणि जीभ परत अशी वळवळणार नाही, याची काळजी आमचे सरकार घेईल। राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे के बेटे की गुरुवार को शादी हुई। अमरावती के एक होटल में शादी समारोह में राज्य के उप मुख्यमंत्री समेत भाजपा के बड़े नेता शामिल हुए। राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे के बेटी की शादी अमरावती के होटल ग्रैंड महफिल में हुई। इस शादी में राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी शामिल हुए और नवविवाहित वर वधू को अपना आशीर्वाद दिया। इस दौरान विधायक नीतीश राणे, पूर्व मंत्री बच्चू कडू, राजेंद्र पटानी, अमरावती की सांसद नवनीत राणा, डॉक्टर विकास महात्मे, प्रवीण पोटे समेत कई दिग्गज नेता उपस्थित थे। नववधूवरांचे या ठिकाणी स्वागत करतो, कौतुक करतो। दोघांनाही नम्र विनंती, कुणाल आणि आयुष्मान यांना पूजन केलं जाईल। लालजी भोंगे यांनंतर या ठिकाणी पूजन होईल। त्यासाठी माजी मंत्री आमदार या ठिकाणी स्वागतम सुस्वागतम। अतिवृष्टि प्रभावित किसानों के लिए मदद की घोषणा राज्य सरकार ने की थी। मदद की रकम भी जिला मुख्यालय तक पहुंच गई है, लेकिन महसूल विभाग की उदासीनता की वजह से किसानों के खाते में अभी तक एक भी रुपया जमा नहीं हुआ। हालांकि इस पर जब राजनेताओं से सवाल किया गया तो उनका दावा
अलग ही था। अमरावती शहर में गुरुवार को डॉक्टर अनिल बोंडे के सुपुत्र का विवाह हुआ, जिसमें भाजपा के कई दिग्गज नेता शामिल हुए। किसानों की मदद राशि के बारे में जब भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले से पूछा गया तो उन्होंने कहा कि बहुत जल्द ही मुआवजे की रकम किसानों को मिल जाएगी। राज्याचा अध्यक्ष म्हणून या सरकारला मी नेहमीच विनंती केली आहे, आताही आपल्या माध्यमातून जे आपल्याला आश्वस्त करतो की राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो। त्यांनी जी मदत पोचवली आहे, मदत दिली आहे, ती NDRFच्या नियमाच्या बाहेर जाऊन 2 पट जास्त मदत दिली आहे। मला वाटतं की लवकरात लवकर वाटप व्हावी ही जी आपली भावना आहे, निश्चितपणे आजच त्या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनर किंवा माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी अभी बोलू। यही सवाल जब विधायक बच्चू कडू से पूछा गया तो उन्होंने कहा कि किसानों के खाते में 2 दिन पहले ही पैसा जमा हो गए हैं। तुम्ही पाहत नसाल तर इकडे चला, तुमच्या खात्यात पैसे दाखवतो शेतकऱ्याच्या, माहीत घेत नाही, काय नाही, उठून कोणा फोन केला चाललं सांगायला, असं काही अर्थ आहे का? मीडिया म्हणजे काय असतं, पत्रकार काय असतं, त्यांना संशोधन केलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे। कुठलं सुटलं लावलं खात्यात पैसे जमा झाले, किती जणांचे दाखवू जमा झाले ते 2 दिवस अगोदरच पैसे जमा झाले। बच्चू कडू के बयान पर किसान संगठन के तहसील अध्यक्ष अशोक ठाकरे ने कहा कि विधायक को किसानों से कोई लेना देना नहीं है, किसानों का दशहरा इंतजार में चला गया और अब दिवाली भी काली होने वाली है। का हो, आमदाराला काय घेणं नाही शेतकऱ्याचं, काही बोलतात। 564 कोटी रुपये जिल्ह्यासाठी आलेले आहे, मोर्शी तालुक्यासाठी 94 कोटी रुपये आले आहे, 1 रुपया आमच्या खात्यात पडला नाही आहे। दसरा अंधारात गेला आमचा, दिवाळीसुद्धा अंधारात जाणार आहे। पहा, आमचं जे अतिवृष्टीनं आणि परतीय पावसानं नुकसान झालं ते कधी भरून निघणारी नाही, पोकळी नाही आहे। आणि अशा वेळेस आम्हाला दिलेली हे जे शासनाची मदत आहे, ही आमच्या खात्यात जमा झाली नाही आहे। आमचा दिवाळी आलेली आहे, अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा आला नाही आहे। रोज आम्हाला शेतकरी फोन करतात की आमचे पैसे कधी येईल, शेतकऱ्याची सोय नाही आहे। माझ्या खात्यात तर अजून पैसे आले नाही। दिवाळी पूर्ण अंधारात जाणार आहे, कारण का दसराही गेला, दिवाळी गेली आणि माझं 10 एकर शेत पुरामुळे पूर्ण खरडून गेला आहे। माझ्या इथं 1 रुपयासुद्धा माझ्या खात्यात आलेला नाही। ये तो साफ है कि किसानों को अभी तक मुआवजे की रकम नहीं मिली है, लेकिन राजनेताओं का परस्पर विरोधी बयान जरूर इनके जले पर नमक छिड़क रहा है। अमरावती से यूएसए न्यूज़ के लिए अरुण जोशी की रिपोर्ट। किसानों के हित में विविध मांगों को लेकर अमरावती में कांग्रेस पार्टी द्वारा जिलाधिकारी को निवेदन सौंपा गया। इस दौरान किसानों को तत्काल मुआवजा देने की मांग की गई। पूर्व मंत्री यशोमती ठाकुर के साथ कांग्रेस जिलाध्यक्ष बबलू देशमुख और पूर्व विधायक वीरेंद्र जगताप, विधायक बलवंत वानखेड़े भी उपस्थित थे। इस साल अमरावती जिले में किसान मानसून के दौरान हुई जोरदार बारिश से काफी परेशानी में हैं। बारिश की वजह से खरीफ सीजन में 3-4 बार बुआई करने के बाद भी किसानों के हाथ खाली है। ऐसे में किसानों के लिए दिवाली पर भी कोई खास रौनक नहीं है। वैसे तो सरकार ने किसानों के लिए नुकसान भरपाई की घोषणा कर दी है, लेकिन अभी तक किसानों के खाते में रकम नहीं पहुंची है। इसलिए कांग्रेस ने किसानों की मदद के लिए जल्द से जल्द मुआवजे की रकम जमा करने की मांग करते हुए जिलाधिकारी को निवेदन दिया। आज 15 दिवस होऊन उलटून गेले। शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी ट्रेजरीमध्ये आलेले आहेत आणि कलेक्टरची यंत्रणा किंवा जिल्ह्याची यंत्रणा किंवा डिव्हिजनची यंत्रणा, महसूल यंत्रणा काही इथं कामी लागलेली नाही आहे। 15 दिवसापासून ते पैसे तिथेच पडलेले आहेत आणि कोणाच्याच कामी ते पडत नाही आहेत। इथं पाऊस पडतोय, इथं रोज इतका पाऊस होतो की भीती वाटायला लागलेली आहे। एकीकडे सरकार ओला दुष्काळ डिक्लेअर करायला तयार नाही आहे आणि दुसरीकडे हे पैसे पाठवलेले या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही आहे। मग शेतकऱ्यांनी करावं तरी काय? आज 8-10 दिवसावर आता दिवाळी आलेली आहे। 8-10 दिवसावरच्या दिवाळीमध्ये दसरा होऊन गेलेला आहे आणि शेतकऱ्यांना पैसे, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांनी काय कन्फ्युजन क्रिएट करून ठेवलेलं आहे, कशासाठी ते केलेलं आहे कुणाच ठाऊक। हे काय पहिल्यांदा पैसे आलेले अशातला भाग नाही आहे, पण शेतकऱ्यांसोबत अन्याय झालेला आम्ही कोणीही सहन करणार नाही। आम्ही 2 दिवसाची तंबी दिलेली आहे। शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोचले पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन करू। वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने वर्तमान में देश की वर्तमान राजनीतिक स्थिति पर चिंता जताई है। उन्होंने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि लोकतंत्र समाप्त हो गया है और तानाशाही आ गई है। ऐसी स्थिति में नागरिकों का अधिकार छिन रहा है। ते स्वागत करून म्हणजे सावंतांचं स्वागत ना, सावंत माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे ते स्वागत करणारच आहे। पण त्यांच्या पक्षाने कुठे स्वागत केलं? व्यक्ती आणि पक्ष हे 2 वेगवेगळे आहेत ना। त्यांच्या पक्षानेच म्हटलं पाहिजे की आम्ही युती करायला तयार आहोत, मग आम्ही उत्तर देतो त्याचं।
आम्ही अगोदरच मला वाटतं रेखाताई ठाकूर ज्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत त्यांनी एक महिन्याभरापूर्वीच असं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि सगळीकडे आलं होतं की आम्ही 2 पक्षाबरोबर युती करायला तयार आहोत, एक काँग्रेस पक्ष आणि एक शिवसेना, पण दोघांकडून अजून कसलंही उत्तर आलेलं नाही। प्रकाश आंबेडकर ने आगामी चुनाव में गठबंधन पर अपना रुख स्पष्ट किया। उन्होंने कहा कि अगर भविष्य में शिवसेना कांग्रेस हमसे हाथ मिलाना चाहती है तो हमारे दरवाजे और दिल उनके लिए खुले हैं, उन्हें आगे आकर हमारे साथ चर्चा करनी चाहिए। वैसे उन्होंने कहा कि वंचित आघाड़ी आगामी समय में अपने दम पर चुनाव लड़ने को तैयार है। सावंत माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे ते स्वागत करणारच आहे, पण त्यांच्या पक्षाने कुठे स्वागत केलं? व्यक्ती आणि पक्ष हे 2 वेगवेगळे आहेत ना। त्यांच्या पक्षानेच म्हटलं पाहिजे की आम्ही युती करायला तयार आहोत, मग आम्ही उत्तर देतो त्याचं। आम्ही अगोदरच मला वाटतं रेखाताई ठाकूर ज्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत त्यांनी एक महिन्याभरापूर्वीच असं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि सगळीकडे आलं होतं की आम्ही 2 पक्षाबरोबर युती करायला तयार आहोत, एक काँग्रेस पक्ष आणि एक शिवसेना, पण दोघांकडून अजून कसलंही उत्तर आलेलं नाही। राज्यातलं जे राजकारण आहे ते पूर्णपणे अस्थिर आहे। सुप्रीम कोर्टाकडून अजून हा खुलासा झालेला नाही की स्पीकरने निर्णय घेऊ नये असं जे काही डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातलं स्टेटस को दिला होता तो स्टेटस को उठला की न उठला हे अजूनच कळायला मार्ग नाही आहे, आणि उठला की न उठला हे कळायला मार्ग नसल्यामुळे स्पीकरनी त्या 16 जणांना डिस्क्वालिफाय आहेत की नाही आहेत याचाही निर्णय त्या ठिकाणी येत नाही। सगळं आगंतुक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं राजकारण अस्थिर आहे अशी असणारी परिस्थिती आहे। ब्रेक के बाद आपका फिर स्वागत है। अमरावती जिले के गुरुकुंज मोजरी स्थित राष्ट्रसंत टुकड़ोजी महाराज के पुण्यतिथि महोत्सव पर इस बार 20 देशों से अतिथिगण शामिल हुए। इस महोत्सव में आए वाशिंगटन डीसी यूएसए के विल हैरिस ने कहा कि राष्ट्रसंत टुकड़ोजी महाराज के विचारों की ज़रूरत पूरे विश्व को है। हैरिस को पिछले 4 वर्षों से हर साल राष्ट्रसंत टुकड़ोजी महाराज की पुण्यतिथि पर आमंत्रित किया जाता है। इस साल भी उन्हें आमंत्रित किया गया है। इस बार विभिन्न देशों के 20 प्रतिनिधि उनके साथ आए हैं। हैरिस ने कहा है कि हम इस पुण्यतिथि उत्सव में राष्ट्रसंत के विचारों को पूरी दुनिया में फैलाने के उद्देश्य से आए हैं। इस बार अमेरिका, जर्मनी, कनाडा, यूनाइटेड किंगडम, न्यू जर्सी, जॉर्जिया से विदेशी मेहमान पुण्यतिथि उत्सव के लिए आए हैं। When you have a world-class saint such as Rashtrasant Tukraji Maharaj, then that requires a world audience. I love when Maharaj said, "Humanity is my religion." I love how Maharaj stood for oneness and said, "We are one, omni et ahot." This being Maharaj's death anniversary, I think that the best way to honor a man or a woman after they are no more is to ensure that the principles they stood for never are no more. We have an opportunity every day to show kindness in the village, to show kindness in the city, to show kindness and oneness in our hearts. होतो आहे सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये येण्याचा, कारण की आमचे सगळे मित्र सगळ्या देशातनं आलेले आहेत। त्यामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्राझील, जर्मनी या सगळ्या देशांमधनं ते आलेले आहेत, आणि त्यांचा एकच उद्देश आहे, जशी महाराजांची इच्छा होती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची इच्छा होती की त्यांची एक इच्छा अशी होती की ग्रामगीतेचा प्रसार हा देशामध्ये न थांबता पूर्ण जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला पाहिजे, आणि त्याच्यासाठीच हे सगळे लोक इथे आलेले आहेत। कदाचित ते इथे येऊन त्यांच्याकडनं काही शिकतील। ग्रामगीता ही खेड्यापासून जगापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश ते करतील, आणि त्या उद्देशातनं ते लोक सगळे इथे आलेले आहेत। आणि आमचं फाउंडेशन जे विल पॉवर ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन आहे त्याचा सहसंस्थापक म्हणून मी, आणि मला खूप आनंद होतो की आमचे बॉस विलियम हॅरिस सर, नंतर त्यांचे सगळे मित्र सगळ्या देशातनं इथे आलेले आहेत, आणि त्यांचा एकच उद्देश आहे की जाती धर्म पंथापलीकडे सगळं काही सोडून मानवतेवरती आपण आराध्य ठेवूया, आणि मानवता हाच माझा धर्म आहे याला काहीतरी लक्षात घेऊन देशामध्ये जगामध्ये मानवतेचा संकल्प सगळीकडे प्रसार करूया। संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय द्वारा युवा महोत्सव का आयोजन किया गया। युवा महोत्सव में विद्यार्थियों द्वारा रंगारंग प्रस्तुति ने सबका मन मोह लिया।
श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स को पहली बार संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के युवा महोत्सव के आयोजन का अवसर प्राप्त हुआ है। इस महोत्सव का उद्घाटन श्री छत्रपति शिवाजी महाराज सभागृह में संपन्न हुआ। इस महोत्सव के उद्घाटन समारोह में श्री शिवाजी शिक्षण संस्थान के अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख ने कहा कि कोरोना काल में युवाओं को मानसिक तनाव से बाहर निकालने के लिए युवा महोत्सव जैसे आयोजन की जरूरत है। समारोह में मुख्य अतिथि के रूप में संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के कुलपति डॉक्टर दिलीप मालखेड़े, विधायक सुलभाताई खोड़के, श्री शिवाजी शिक्षण संस्थान के कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, उच्च शिक्षा विभाग के संयुक्त निदेशक डॉक्टर केशव तुपे मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। इस महोत्सव में विश्वविद्यालय के 179 कॉलेजों के करीब 5000 छात्र 27 विधाओं में अपनी प्रतिभा का प्रदर्शन करेंगे। आइए देखते हैं इस युवा महोत्सव की एक झलक। दीपावली के अवसर पर राणा दंपति द्वारा समाज के गरीब तबके के 1 लाख परिवार को मुफ्त किराना दिया जाएगा। अमरावती शहर से लेकर मेलघाट तक युवा स्वाभिमान के 200 कार्यकर्ता लोगों के घरों तक राशन पहुंचाएंगे। गुरुवार को किराना पैकिंग का काम अंतिम चरण में पहुंच गया था। इसी दौरान गोदाम में जाकर सांसद नवनीत राणा ने तैयारियों का जायजा लिया। किराना किट में शक्कर, चना दाल, पोहा, मैदा, तेल, रवा, सोयाबीन वड़ी, डालडा, मसाले आदि जीवनावश्यक वस्तुओं का समावेश है। युवा स्वाभिमान के 200 कार्यकर्ता समर्पण भाव से ये किराना किट लोगों तक पहुंचाएंगे। शुक्रवार से शुरू होने वाला ये उपक्रम 1 लाख परिवार तक पहुंचने तक जारी रहेगा। सगळे जर पाहत आहे तर हे सगळं नवल वाटत असून हे काहीची पॅकिंग चालू आहे म्हणून ॲक्च्युली हे दिवाळीचं दरवर्षी किराणा आपण वाटतो गोरगरिबांना, ज्यांची दिवाळी खूप कठीण परिस्थितीतून ते रोज मजदुरी करतात, गरीब लोक आहे मजदुरी करतात, त्यांच्यासाठी दरवर्षी आपण 1 लाख परिवार 1 लाख घरांना आपण दिवाळीचा असं किराणा आहे, छान चण्याची डाळ आणि साखर, किती किलो साखर एक पॅकेट त्याच्यासाठी, आणि उद्यापासून हे 1 लाख परिवारांना आपण घरपोच किराणाची सुरुवात उद्या करणार आहे। आणि दिवाळी होईपर्यंत ज्या दिवशी लक्ष्मी पूजन असते त्या दिवशीपर्यंत सगळं 1 लाख घरापर्यंत आपण दिवाळीचा किराना पोहोचवणार आहे। किसान एकात्मिक खेती प्रणाली को स्वीकार कर उत्पादकता बढ़ाने के लिए नई तकनीक को आत्मसात करे, ये आह्वान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर शरद गढ़ाक ने किसानों से किया है। डॉक्टर गढ़ाक अमरावती में कपास की खेती में नई तकनीक विषय पर आयोजित कार्यशाला में बोल रहे थे। श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती, एग्रोविजन फाउंडेशन, साउथ एशियन बायोटेक सेंटर और स्मार्ट कैंप द्वारा संयुक्त रूप से कपास की खेती में नई तकनीक विषय पर कार्यशाला का आयोजन किया गया था। इस दौरान डॉक्टर शरद गढ़ाक ने कहा कि कपास का उत्पादन बढ़ाने के लिए किसानों को कपास की फसल के बीच में मूंग, उड़द, सोयाबीन जैसी फसल लगानी चाहिए। एग्रोवेशन के डॉक्टर सी.डी. माई ने कहा कि आधुनिक तकनीक का उपयोग कर उत्पादन कई गुना ज़्यादा बढ़ाया जा सकता है। कार्यशाला में अमरावती जिले के कपास उत्पादन किसान बड़ी संख्या में मौजूद रहे। गरज जी आहे, संशोधनाची गरज असेल, शेतकऱ्याची गरज असेल, ती वेगवेगळी आहे। त्या दृष्टिकोनातून हा एक विदर्भ हा एक मोठा आपल्या पुढं भाग आपल्या महाराष्ट्राचा आहे आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचा विस्तार जर बघितला मित्रहो तर आपल्याला 5000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन त्या विद्यापीठाला आहे। 38 कृषी महाविद्यालय आहेत, 60 कृषी तंत्रज्ञान स्कूल त्यामध्ये आहेत, त्याचप्रमाणे 19 संशोधन केंद्र आहेत।
अमरावती के बडनेरा में प्रशासन ने अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई शुरू की है। प्रशासन ने अवैध निर्माण पर बुलडोजर चलाना कर ढहा दी। अमरावती में प्रशासन ने अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई तेज कर दी है। अतिक्रमण विरोधी दस्ते ने बडनेरा में अवैध निर्माण को ढहा दिया। इस दौरान नागरिकों के विरोध को देखते हुए पुलिस का तगड़ा बंदोबस्त था। अमरावती जिले के दरियापुर तहसील के खल्लार सर्कल में पिछले 3 महीने से बिजली की समस्या है। ग्रामीणों ने नियमित बिजली आपूर्ति की मांग करते हुए आंदोलन किया। दरियापुर तहसील के खल्लार सर्कल के कई गांव में बिजली आपूर्ति की गंभीर समस्या है। बिजली नहीं रहने से किसान और विद्यार्थियों को सबसे ज्यादा समस्या होती है, जबकि बार बार बिजली के उपकरणों के खराब होने से नागरिकों पर वित्तीय बोझ भी बढ़ रहा है। ग्रामीणों ने नियमित बिजली की मांग करने के साथ ही अपनी अन्य समस्याओं को लेकर कई बार निवेदन दिया, लेकिन उनकी मांग की ओर अनदेखी किए जाने से नाराज ग्रामीणों ने नाराजगी जताते हुए अधिकारी का घेराव किया। 2-3 महिन्यापासून या विभागातले लाईनचा एवढा काही प्रॉब्लेम आहे की 15-15 मिनिटांना लाईन जाते, कधी कधी तर रात्रभर लाईन राहत नाही। त्या कारणानं इकडले लोक संतापले आणि ते माझ्याकडे आले, भाऊ म्हणे असा असा प्रॉब्लेम आहे, हे ऐकायला तयार नाहीत, तर तुम्ही याच्यात काहीतरी करा। म्हणून आज या ठिकाणी पडोळेंना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हा प्रॉब्लेम 8 दिवसाच्या आत तुम्ही दूर करा, अन्यथा आम्हाला आमच्या परीनं मग काही पुढं करावं लागेल। सांगितलं त्यांना, येणाऱ्या ग्राहकासोबत किंवा ज्या ग्राहकाचा तुम्हाला फोन येत असेल त्याच्यासोबत सौजन्यपूर्वक तुम्ही वागणूक द्या, नाहीतर मग तुमच्यावर हमारा काय करता येईल ते आम्ही करू। न्यूज़ रूम से बस इतना ही, लेकिन खबरों का सिलसिला आगे भी जारी रहेगा। आप देखते रहिएगा UCN अमरावती न्यूज़।